तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या कुख्यात आरोपींनी शहरात चांगलाच धुमाकूळ घातला आहे। अनेक आरोपींचा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचं शहरात घडलेल्या घटनांवरून स्पष्ट झालं आहे। गेल्या 10 दिवसात शहरात 19 तडीपार आरोपींना पकडण्यात आलं। यातील काहींकडून घातक शस्त्रही जप्त करण्यात आले। त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीची कारवाई केली जाते। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर गुन्हेगाराला 6 महिने, 1 वर्ष किंवा 2 वर्ष अशा विविध कालावधीसाठी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून तसंच जिल्ह्यातून तडीपार केलं जातं। तडीपार गुन्हेगार पुन्हा त्या कालावधीत शहरात वावरू शकत नाही। मात्र पोलीस आयुक्तालयाअंतर्गत विविध पोलीस ठाण्यात अखत्यारीतील बहुतेक गुन्हेगार तडीपारीच्या कालावधीत देखील शहरात बिनधास्त वावरत आहेत। गेल्या 10 दिवसात 19 तडीपार आरोपी अमरावती शहरात बिनधास्त वावरताना आढळून आले। त्यातील अनेक आरोपी तडीपारीच्या कालावधी दरम्यान गंभीर गुन्हे करत असल्याचं सुद्धा स्पष्ट झालंय। या काळात एकच तडीपार आरोपी 2दा अमरावती शहरात वावरताना आढळून आला। गेल्या 10 दिवसात पकडून कारवाई करण्यात आलेल्या 19 तडीपारांपैकी अनेकांजवळ चाकू, खंजीर यासारखी घातक शस्त्र आढळून आली। तडीपार करण्यात आलेल्या ठाण्याच्या हद्दीतच ते दहशत पसरवताना आढळून आलेत। तडीपारीच्या काळात सुद्धा अमरावती शहरात दाखल होऊन अनेकांनी गुन्हे केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे। त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे।